भाजप पक्षाला देशाबद्दल आणि सैनिकांच्या बद्दल अपार अभिमान. माजी सैनिक पाटील. मृणालिनी राजे पाटील निवडून आल्यानंतर सैनिकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी. देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल भाजप पक्षाला अपार अभिमान असून देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या आजी माजी सैनिक त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न गांभीर्यानं हाताळले गेले पाहिजेत. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मृणालिनी राजे पाटील या निवडून आल्यानंतर मतदारसंघातील आजी व माजी सैनिकांचे आरोग्य, निवृत्ती वेतन, निवास, शासकीय योजना तसेच इतर मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवावीत अशी मागणी माजी सैनिक बी.एस. पाटील यांनी व्यक्त केली आहे. सैनिक टाकळी इथं दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार मृणालिनी राजे पाटील यांच्या प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याच्या सुरुवातीला मृणालिनी राजे पाटील यांनी येथील शहीद व माजी सैनिकांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना मानवंदना दिली. यावेळी बोलताना उमेदवार मृणालिनी राजे पाटील म्हणाल्या, सैनिक टाकळी गावाचे देशसेवेत अतुलनीय योगदान आहे. या गावातील अनेक युवक सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असून त्यांच्या कुटुंबियांनीही अनेक अडचणी सहन केल्या आहेत. सैनिक सेवेत असताना व निवृत्तीनंतर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी काम करणार आहे. सैनिक टाकळी गावाची देशभक्ती आणि त्याग सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा गावातून निवडणूक लढवण्याचा मला विशेष अभिमान आहे. आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमास पंचायत समितीचे उमेदवार हरिश्चंद्र पाटील, सुशांतदादा पाटील, स्थानिक पदाधिकारी, सैनिक कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, सैनिक टाकळी.